त्यामध्ये अत्यल्प म्हणजे 1 लाख 2 लाख अशा प्रकारचं हे दिलं जातं। एक उदाहरण मी आपल्याला देतो आहे एका शाळेचं। एका शाळेतला वार्षिक खर्च वेतनावरचा हा 3,60,00,000 आहे। याचा अर्थ असा की जर सुरुवातीचं धोरण जे 12% होतं ते जर अंमलात असतं तर त्या ठिकाणी 30 लाख रुपये हे त्यांना वेतनेतर अनुदान हे देय ठरलं असतं। पण प्रत्यक्षात त्यांना 23-24 ला 1,35,000 फक्त मिळाले आणि 22-23 ला तर 1,18,000 मिळाले। 30 लाख मिळाले असते तर त्या ठिकाणची साधन सुविधा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली असती की त्या शाळेचा दर्जा गुणात्मक दर्जा हा फार उंचावण्याकरता निश्चितपणे मदत झाली असती। याशिवाय संच मान्यतेच्या संदर्भात आहे आरटी देशाचा कायदा जो आहे हा देशाचा कायदा महाराज सभापती महोदय हा धोक्यात आलेला आहे। कारण आरटी मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पूर्णपणे या ठिकाणी व्हायोलेट केल्या गेलेल्या आहेत आणि संच मान्यतेचा जो नियम आहे 28/8/2015 चा आणि त्यानंतर 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय काढलेला आहे तो आरटीच्या तरतुदीचा भंग करणारा आहे। कारण त्यामध्ये 60 विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे 5 विद्यार्थी जरी असतील प्राथमिक मध्ये तरी 2 शिक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे। हे आहे। त्यानंतर शिक्षण सभापती महोदय समाजाचा शिल्पकार असं शिक्षकाला म्हटलं जातं। समाजामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या एक मिनिट जरा कन्क्लूड करताय। ही 2000 पासून आलेली आहे। याच्यामुळे शाळांचं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे। आपल्याला माझी विनंती आहे की शिक्षण सेवक योजना ही जी 3 वर्षापर्यंत कंत्राटी म्हणून त्यांना जे राबवण्यात येतं सगळ्या प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण केलेला पूर्ण पात्रता असलेला हा शिक्षक जो कंत्राटी कर्मचारी म्हणून 3 वर्षापर्यंत नियुक्त होतो ती शिक्षण सेवक योजना ती रद्द करावी एवढी मी मागणी याद्वारे करतो।